खेल तो चलेगा, सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये देश रहना चाहिए, देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. माननीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचं हे वाक्य आजही शहरात येऊन जातो. पण आजच्या घडीला लोकतंत्र खरंच सुरक्षित आहे का? का लोकांचा दबदबा कमी होऊन नेत्यांचा तंत्र मजबूत झाला आहे? हा नक्की चिंतेचा विषय आहे. एकीकडे आपला देश प्रगतीकडे वाटचाल करून पाहत असताना दुसरीकडे आपलेच लोक फोडाफोडी आणि गठबंधनाचं घाणेरडं राजकारण करून आपल्याच लोकशाहीच्या जगासमोर चीरहरण करत आहेत. सत्तेसाठी इतकी लाचारी, खुर्चीसाठी केवढा तो अट्टहास. काही पार्टी तर जनतेच्या भल्याचं कारण सांगून चक्क आपल्याच विचारधारेचा गळा आवळतात. म्हणजे आयुष्यभर आयडिओलॉजीचा कडाडून विरोध करायचा आणि आज सत्तेसाठी त्यांना तर मिठी मारायची. अरे हे म्हणजे असं झालं, प्रेम करायचं एकासोबत आणि लग्न मात्र दुसऱ्याशीच. सत्तेसाठी ज्यांनी विचारधारा सोडली ते लोकांचं मान काय खाप ठेवणार आहेत? कुठे गेली तुमची तत्व? कुठे गेली तुमची नैतिकता? लक्षात ठेवा, तुम्ही जनतेला बांधील आहात, सत्तेला नाही. अलीकडे कपडे बदलल्यासारखं पार्टी आणि त्यांची समीकरणं बदलत आहेत. मग कोणाचं सूत कोणाशी जुळतोय हे समजायच्या आतच नवा गप्पेस्फोट होतो आणि पुन्हा पहिले पाडे 55. नेत्यांची निष्ठा पैशांच्या बेडीत अडकली आहे आणि ह्यांच्या काळा बाजारात आपल्या जनादेशाचा लिलाव होतो. अरे कुठे हरवलाय तुमचा स्वाभिमान? आपले जनसेवक सत्तेचे भक्षक बनले आहेत. तुमच्या मतांची करून मस्करी त्यांनी एवढं कांड केलं. काय झाडी काय डोंगर म्हणून तुम्हीच हसण्यावारी नेलं. अरे लोकशाही चालली स्थिती तिला विधवा यांनी केलं. नीतिमत्ता तर केव्हाच हरवली आणि तुमचं मत तर तेव्हाच वाया गेलं.